त्यांनी आम्हाला एका गल्लीत जाता जाता वेळेस बघितलं सोमेश्वर नगर मध्ये. तेव्हा त्यांनी बोलला की भैया काय झालं आणि का म्हणून तू आम्हाला थांबवलंस. तर ते बोलला की तू कोण आहेस त्याचा. तर ते बोलला की माझा छोटा भाऊ आहे आणि मी त्याचा मोठा भाऊ आहे. आम्ही सकाळी 11 वाजता निघालतो ट्युशनला आणि 2 वाजता आमची स्कॉलरशिपची एक्झाम सुटली होती. मग आम्ही घरी येत होतो. त्या दिवशी जेव्हा मी ट्युशन मधून परत येत होतो तेव्हा एका अनोळखी मुलानं आम्हाला थांबवलं. त्यांनी आम्हाला एका गल्लीत जाता जाता वेळेस बघितलं सोमेश्वर नगर मध्ये. आम्ही सोमेश्वर नगर मध्ये मित्राकडून नोटबुक घ्यायची म्हणून गेलतात. पण जेव्हा आम्हाला ते मित्र भेटला नाही म्हणून आम्ही वापस येत होतो तेव्हा त्यांनी आम्हाला बोलून घेतलं. तर मग त्यांनी आम्हाला बोलला की कुठले आहोत तुम्ही, कोण आहोत आणि कुणाचे आहोत. मी बोललं आम्ही बँक कॉलनीमध्ये राहत आहोत आणि आम्ही महादेव मुंडेचे आहोत. मग माझा भाऊ दुसऱ्या गाडीवर असल्यामुळे ते जेव्हा माझ्याकडे उतरून आला तेव्हा त्याने बोलला की भैया काय झालं आणि का म्हणून तू आम्हाला थांबवलंस. तर ते बोलला की तू कोण आहेस याचा. तर ते बोलला की माझा छोटा भाऊ आहे आणि मी त्याचा मोठा भाऊ आहे. तर ते बोलला कुणाचा आहेस तू. ते बोलला की आम्ही महादेव मुंडेचे आहोत. जेव्हा त्याने ते ऐकलं की आम्ही महादेव मुंडेचे आहोत तेव्हा त्याने त्याला शिवीगाळ केला आणि त्याला 2 चापटा मारल्या. तर माझा भाऊ त्याच्यामुळे बोलला की चल आपण घरी जाऊ. जेव्हा मी गाडीवर बसलो नंतर त्याने डबल गाडी अडवली आणि मग बोलला की गाडीची चावी काढ आणि माझ्याकडे दे. मी बोललो मी नाही काढणार. आणि जेव्हा आम्ही पुढे जात होतो तेव्हा त्याने मागून त्याच्या हातात असलेला कडा फेकून मारला आणि आम्हाला धमकी दिली तू कुणाला बोलून आणायचे ते आण, मी बघतो म्हणून. भैया काय त्रास झाला होता? आम्ही सकाळी 11 वाजता निघालतो ट्युशनला आणि 2 वाजता आमची स्कॉलरशिपची एक्झाम सुटली होती. मग आम्ही घरी येत होतो. आम्ही आणि आमचे मित्र येत होतो. मग 2 गाड्या होत्या. मग त्याच्यामध्ये माझा एक भाऊ चलित होता आणि मी दुसऱ्या गाडीवर बसलो होतो. मग माझ्या भावाची नोटबुक मित्राकडे होती सोमेश्वर नगरच्या. मग आम्ही त्याच्याकडे गेलो पण ते गटला नाही. त्याच्यामुळे वापस आलो की माझ्या भावाला त्या पोरानं थांबिलं आणि म्हणला तू कुणाचा आहेस आणि कुठं राहतास. ते म्हणला मी बँक कॉलनीमध्ये राहतो आणि महादेव मुंडेचं पोरग आहे. मग मी उतरलो दुसऱ्या गाडीवरून आणि त्याच्याकडे आलो की ते म्हणला ते पोरगा मला म्हणला तू कोण आहेस त्याचा. मी म्हणलं मी त्याचा मोठा भाऊ आहे. आणि ते म्हणला तू कोणाचा आहेस. मी म्हणलं महादेव मुंडेचा. मग ते महादेव मुंडे शब्द ऐकला की त्यानं काय केलं, त्यानं शिवीगाळ द्यायला चालू केली आणि पुन्हा मला 2 चापटा मारल्या. आणि पुन्हा मी माझ्या भावाला म्हणलं चल गाडीवर बस आणि चल. मग आम्ही गाडीवर बसत निघायला की त्यानं डबल स्कूटी अडवली आणि म्हणला की तुझी स्कूटीची चावी काढ आणि दे माझ्याकडं. माझा भाऊ म्हणला मी का देऊ, मी नाही देणार म्हणला. की पुन्हा ते आम्ही निघायला की ते मला त्यानं धमकी दिली. मला जा कुणाला बोलवायचं ते माझे मी बघून घेतो का असं म्हणला. की आम्ही निघालो की मग माझ्या भावानं पळवायला लागले की स्कूटी. मग त्यानं त्याचं हातातलं कडं काढलं आणि माझ्या पाठीवर मारलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.